नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 2 जून 2025 रोजी नाशिकमध्ये श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नवीन इमारतीचे भव्य उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रात अल्पावधीतच प्रसिद्ध मिळवलेली श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले असून ही नवीन इमारत हॉटेल यू कोर्टयार्ड मुंबई नाका येथे असणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यमंत्री श्री गिरीश महाजन होते. यावेळी अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. या अत्याधुनिक रुग्णालयात 200 खाटांची सुविधा, 24/7 आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी सेवा, 6 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, 2 कॅथ लॅब हे प्रमुख वैशिष्ट्य असून अनेक गंभीर आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार मिळणार आहे. या नव्या युनिटमुळे नाशिक आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी उपचारांची सोय अधिक सुलभ, तत्पर आणि विश्वासार्ह होणार आहे. तसेच हे रुग्णालय हृदयरोगासोबतच मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय सेवा प्रदान करेल. ही संस्था उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. या उद्घाटनाप्रसंगी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री श्री गिरीश महाजन, केशव बस्ती प्रमुख श्री पवन गिरी, धर्माधिकारी कुटुंब, श्रीमती पल्लवी धर्माधिकारी, श्री अथर्व विजय कुलचे, श्रीमती ऐश्वर्या धर्माधिकारी, श्री विश्वजित धर्माधिकारी आदी जण उपस्थित होते. या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितच जेवढे या ठिकाणी प्रसिद्ध लोक ऍडमिट होतील, पेशंट ऍडमिट होतील, त्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा शुश्रूषा मिळेल. डॉक्टर साहेबांचं नाव या क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी हे हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी काढल्यानंतर सेवा करणं हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणून गरीबातल्या गरीब माणसाची सेवा देखील या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. म्हणजे एक प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडतो की एखाद्या दुकानाच्या मॉलच्या उद्घाटनाला गेलं की तिथे म्हणता येतं तुमची खूप भरभराटी हो, तुम्हाला खूप गिराईक मिळो. हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या शुभेच्छा काही देता येत नाही. त्यामुळे ते आपल्याला अशा शुभेच्छा दिल्या पाहिजेत की या हॉस्पिटलमध्ये जोही रुग्ण येईल त्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो, डॉक्टरांच्या बहिणींच्या सगळ्यांच्या हाताला यश लाभो अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा देतो. जी सोबतची डॉक्टरची ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.